गुलाबराव पाटलांनी नुकतंच एक वक्तव्य केलं की उद्योगपतींना वीज जर गेली, लाईट जर गेली तर त्यांचं नुकसान होतं, कामगारांचा पगार त्या ठिकाणी भरून द्यावा लागतो, शेतकऱ्यांना लाईट गेली तर काही फरक पडत नाही। या राज्यामध्ये उद्योगपती महत्त्वाचे आहेत, शेतकरी म्हणजे किड्यामुंगीपेक्षा वाईट आहे। त्याची किंमत, त्याची लायकी या गुलाबराव पाटलांना या निमित्तानं पुन्हा एकदा दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे या राज्यातील शेतकऱ्यांबद्दल या सरकारची मानसिकता काय आहे हे याच्यावरून या ठिकाणी कळतं। मला गुलाबराव पाटलांना सांगायचं आहे की उद्योगपती असू, मंत्री असू, कोणी बाबासाहेब असू, या सगळ्यांना खाऊ घालण्याचं काम आमचा शेतकरी बळीराजा त्या ठिकाणी करत असतो। त्या ठिकाणी काबाड कष्ट करून शेती कशी करायची, अन्नधान्य कसं पिकवायचं हे शेतात काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी माहीत आहे। एक वेळ उद्योगधंदे बंद पडले तरी चालतील, परंतु शेतकरी या ठिकाणी जगला पाहिजे। कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की सारं बंद होतं, परंतु शेती फक्त चालू होती, शेतकरी शेतामध्ये राबत होता आणि म्हणून सगळ्यांना त्या ठिकाणी खायला मिळत होतं। या सरकारची मानसिकता याच्यावरून आपल्या लक्षात येते की शेतकऱ्याला तुच्छ लेखण्याचं काम या गुलाबराव पाटलाच्या वक्तव्यावरून आपल्याला लक्षात येतं। मला त्यांना एकच सांगायचं आहे, तुम्ही जर अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं जर तुमचं वक्तव्य असेल तर मग मात्र या राज्यातला शेतकरी या सरकारला त्याची लायकी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। कारण मला गुलाबराव पाटलांना सांगायचं आहे, पाण्यामध्ये शेतामध्ये काम करत असताना कांदा लागवड असेल ही पाण्यामध्येच करावी लागते, किंवा भाताची लागवडसुद्धा पाण्यामध्येच करावी लागते, अनेक पिकाची लागवड ही पाण्यामध्ये करावी लागते। त्यावेळेला शेतकऱ्याने देखील त्या ठिकाणी मजूर त्या ठिकाणी रोजंदारीवरती घेतलेले असतात आणि त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला जर लाईट गेली तर त्या मजुराची मजुरी त्या ठिकाणी भरून द्यावी लागते आणि त्याचं नुकसान होतं। याची थोडी तरी लाज आपल्याला असली पाहिजे आणि आपण अशा पद्धतीनं बेजबाबदारपणे वक्तव्य करून उद्योगपतींची बाजू घेऊन शेतकऱ्यांची अवहेलना या ठिकाणी करतात, याचा तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो।